नमस्कार मंडळी. ग्रीन रुद्राक्ष चॅरिटेबल ट्रस्टच्या या खास माहिती सत्रामध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आजचा विषय खरंच खूप महत्त्वाचा आहे, जमीन अतिक्रमण. आणि त्याविरोधात आपले कायदेशीर हक्क काय आहेत हे आपण जाणून घेणार आहोत. चला तर मग अजिबात वेळ न घालवता सुरुवात करूया. कधी विचार केलाय की आपल्या मालकीच्या जागेवर आपल्या डोळ्यांदेखत कोणीतरी कब्जा करते? नुसत्या विचारानेच किती टेन्शन येतं नाही का? पण घाबरून जायचं अजिबात कारण नाही. कारण योग्य माहिती असेल आणि कायदेशीर मार्ग माहीत असतील तर या समस्येवर नक्कीच मात करता येते. आणि आज आपण बरोबर तेच समजून घेणार आहोत. तर कुठल्याही प्रॉब्लेमशी लढायचं असेल तर सगळ्यात आधी तो प्रॉब्लेम आहे तरी काय हे समजून घ्यायला हवं, बरोबर? चला तर मग सगळ्यात आधी बघूया की हे अतिक्रमण म्हणजे नेमकं काय असतं. अगदी सोप्या शब्दात सांगायचं झालं तर जेव्हा कोणी व्यक्ती आपल्या जमिनीच्या हद्दीत आपल्याला न विचारता, परवानगी न घेता काही बांधकाम करते किंवा आपल्या जागेचा वापर सुरू करते तर त्यालाच अतिक्रमण म्हणतात. आणि हो, हे आपल्या मालकी हक्कांवर केलेला सरळ सरळ हल्ला आहे. बरं, अतिक्रमणाचे पण ना मुख्यत्वे दोन प्रकार पडतात. एक म्हणजे सार्वजनिक जागेवरचा, म्हणजे कसं की रस्त्यावर, फुटपाथवर, बागेत किंवा सरकारी जमिनीवर कोणी कब्जा केला तर ते. आणि दुसरं म्हणजे खाजगी, म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या स्वतःच्या जागेवर आपल्या घराच्या कंपाऊंडला लागूनच कोणी बांधकाम सुरू केलं तर ते खाजगी अतिक्रमण. एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, दोन्ही प्रकारची अतिक्रमणं ही कायद्यानं गुन्हाच आहेत. ओके, तर प्रॉब्लेम काय आहे हे आता आपल्याला कळलंय. पण समजा आपल्या बाबतीत असं काही घडतंय हे लक्षात आलं तर मग काय करायचं? पहिली स्टेप काय घ्यायची? चला आता सगळ्यात महत्त्वाचे पहिले काही टप्पे बघूया. हे 4 मुद्दे आहेत ना, हे खूप म्हणजे खूपच महत्त्वाचे आहेत. पहिलं, आपली जी काही कागदपत्रं आहेत म्हणजे खरेदी खत, प्रॉपर्टी रजिस्ट्रेशन, ती सगळी तपासा आणि आपल्या जागेच्या हद्दी नक्की करा. दुसरं, एका सर्टिफाईड लँड सर्वेयरला बोलवून जमिनीचं अधिकृत मोजमाप करून घ्या. तिसरं, जिथे अतिक्रमण झालंय त्याचे ढीगभर फोटो आणि व्हिडिओ काढून पक्के पुरावे जमा करा. आणि चौथं, एका चांगल्या वकिलामार्फत समोरच्या व्यक्तीला एक लीगल नोटीस पाठवा. ही सगळी तयारी तुमची केस एकदम मजबूत बनवते. समजा लीगल नोटीस पाठवली तरीही समोरचा ऐकत नाहीये, बांधकाम थांबवत नाहीये, मग काय? मग पुढची पायरी येते ती म्हणजे योग्य ठिकाणी जाऊन रीतसर तक्रार दाखल करण्याची. पण ही तक्रार नेमकी करायची कुठे? चला बघूया. बघा, तक्रार करण्यासाठी आपल्यासमोर बरेच पर्याय आहेत. अगदी स्थानिक लेव्हलवर ग्रामपंचायत किंवा नगरपालिकेत जाऊ शकता. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न असेल तर पोलीस स्टेशन आहेच. जमिनीच्या रेकॉर्डसाठी भूमी अभिलेख किंवा तहसील कार्यालय आहे. आणि मोठ्या लेव्हलवर प्रशासकीय कार्यवाहीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय. आणि समजा यापैकी कुठेच दाद मिळाली नाही तर मग शेवटचा आणि सगळ्यात मोठा पर्याय म्हणजे आपलं न्यायालय, ते तर आहेच. आता नेमकं कुठे जायचं यात गोंधळ होऊ शकतो. त्यासाठी हे टेबल बघा, एकदम सोपं होईल. मालमत्ता जर गावाकडे असेल तर ग्रामपंचायत, तलाठी किंवा तहसील कार्यालयात जा. शहरात असेल तर नगरपालिका किंवा महानगरपालिकेकडे तक्रार करा. आणि हो, जर प्रकरण जास्तच गंभीर असेल, धमक्या वगैरे मिळत असतील तर सरळ पोलीस स्टेशन गाठा किंवा जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करा. आणि हो, एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, जेव्हा कधी तक्रार करायला जाल तेव्हा आपली सगळी ओरिजिनल डॉक्युमेंट्स, जमिनीचे नकाशे आणि जे काही पुरावे आपण गोळा केलेत म्हणजे ते फोटो, व्हिडिओ, ते सगळं सोबत ठेवा. आपली तयारी जेवढी पक्की असेल ना तेवढी कारवाई पटापट होते. चला आता आपण या लढाईतल्या आपल्या सगळ्यात मोठ्या शस्त्रांबद्दल बोलूया. आणि ती शस्त्र म्हणजे आपले कायदे, कायद्यातल्या महत्त्वाच्या तरतुदी. खरं सांगतो, यांची माहिती असणं म्हणजे अर्धी लढाई जिंकल्यासारखंच आहे. आपलं पहिलं आणि महत्त्वाचं शस्त्र आहे इंडियन पिनल कोड, म्हणजे भारतीय दंडसंहिता. ह्यातलं कलम 441 स्पष्ट सांगतं की परवानगीशिवाय दुसऱ्याच्या जागेत गुन्हा करण्याच्या उद्देशाने घुसणं हे क्रिमिनल ट्रेसपास म्हणजेच गुन्हेगारी अतिक्रमण आहे. आणि कलम 447 मध्ये या गुन्ह्यासाठी शिक्षेची तरतूद पण आहे. म्हणजे हे फक्त जमिनीचं प्रकरण नाही तर यावर क्रिमिनल कारवाईसुद्धा होऊ शकते. आता दुसरं शस्त्र बघूया. हा आहे MRTP ॲक्ट 1966. याचं पूर्ण नाव थोडं किचकट आहे पण याचा पॉवर जबरदस्त आहे. या कायद्यातलं कलम 52 ते 56 अधिकाऱ्यांना अनधिकृत बांधकामावर डायरेक्ट ॲक्शन घ्यायचे अधिकार देतं. अगदी ते बांधकाम पाडून टाकायचे सुद्धा. विशेषतः शहरांमधल्या अवैध बांधकामांसाठी हा कायदा म्हणजे एक प्रकारे ब्रह्मास्त्र आहे. आता हे बघा, मनाई आदेश किंवा ज्याला इंग्रजीत इंजंक्शन म्हणतात, हे खूपच पॉवरफुल हत्यार आहे. म्हणजे जर कोणी आपल्या जागेवर बांधकाम करत असेल तर आपण थेट कोर्टात जाऊन ते काम तात्काळ थांबवण्याचा आदेश मिळवू शकतो. याने काय होतं की लगेचच्या लगेच आपल्याला दिलासा मिळतो.
बरं, मग हा मनाई आदेश मिळवायचा कसा? तर त्यासाठी सिव्हिल प्रोसिजर कोड किंवा दिवाणी प्रक्रिया संहितेच्या ऑर्डर 39 खाली कोर्टात अर्ज करावा लागतो. यातून आपल्याला तात्पुरता म्हणजे केस चालू असेपर्यंत किंवा केस जिंकल्यावर कायमस्वरूपी मनाई आदेश मिळू शकतो. जे लोक ग्रामीण भागात राहतात त्यांच्यासाठी हा कायदा खूप महत्त्वाचा आहे. महाराष्ट्र ग्रामपंचायत ॲक्टचं कलम 53 हे कलम थेट ग्रामपंचायतीला त्यांच्या एरियामधलं अतिक्रमण हटवण्याचे पूर्ण अधिकार देतं. त्यामुळे जर तुमचं प्रकरण गावातलं असेल तर पहिली तक्रार ग्रामपंचायतीकडे करणं खूप फायद्याचं ठरू शकतं. वाह, बरीच माहिती झाली आत्तापर्यंत. चला, तर मग आत्तापर्यंत जे काही आपण बघितलं त्याचा एक छोटासा आढावा घेऊया, म्हणजे सगळे महत्त्वाचे मुद्दे परत एकदा लक्षात राहतील. आणि आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, कितीही चिड येऊ दे, कितीही अन्याय झालाय असं वाटू दे, पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, कायदा कधीही स्वतःच्या हातात घेऊ नका. भांडण, तंटा, बळाचा वापर या भानगडीत पडूच नका. शांत डोक्यानं फक्त आणि फक्त कायदेशीर मार्गानेच पुढे जा. थोडक्यात या लढाईत जिंकायचं असेल तर हे 5 मंत्र पक्के लक्षात ठेवा. 1. वेळ अजिबात वाया घालवू नका, लगेच ॲक्शन घ्या. 2. सगळे पुरावे एकदम जपून व्यवस्थित ठेवा. 3. योग्य अधिकाऱ्याकडेच तक्रार करा. 4. चांगल्या वकिलाचा सल्ला नक्की घ्या. आणि 5वा आणि सगळ्यात महत्त्वाचा, शांत रहा आणि फक्त कायद्याच्या मार्गाने लढा. एक गोष्ट विसरू नका, आपल्या हक्कांसाठी लढताना माहिती हेच आपलं सगळ्यात मोठं शस्त्र आहे. आणि मला खात्री आहे की आजच्या या माहितीमुळे आपलं बळ नक्कीच वाढलं असेल. मग हे शस्त्र वापरण्यासाठी तयार आहात ना? ही माहिती खूप महत्त्वाची आहे, नाही का? ती फक्त आपल्यापुरती मर्यादित न ठेवता जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा. त्यासाठी या माहितीला लाईक करा, शेअर करा आणि हो, अशाच उपयुक्त माहितीसाठी ग्रीन रुद्राक्ष चॅरिटेबल ट्रस्टच्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.